गुड मॉर्निंग सगळ्यांना. एक डिस्क्लेमर, पहिल्यांदा सकाळची वेळ आहे त्यामुळे उजेड कमी आहे आणि आवाज कसा बसला आहे त्यामुळे थोडासा व्हॉईसचा प्रॉब्लेम येईल व्हिडिओला, तर तेवढं समजून घ्या. आणि नवीन वर्षाच्या 2025च्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांचे काहीतरी टार्गेट असतील, कोणाचं कमबॅक असेल, काय असेल ते सगळ्यांचं पूर्ण हो. तर आपला आजचा सकाळ सकाळचं माझ्या डोक्यात एक विषय होता की हा शूट करायचा की एक प्रिन्सिपल मी फॉलो करतो बऱ्याच दिवसापासून, की बाबा ते माझ्याला चांगलं सूट झाले. मग ते मला वाटलं आपल्याला पण शेअर केलं करायचं आपल्या चॅनलला, ज्याला कामाला येईल तो फायदा होईल त्याला 100%. प्रिन्सिपल असं आपणच इन्व्हेन्शन केलं आहे त्याचं, कारण की नवीन जनरेशन आहे, नवीन प्रॉब्लेम आहेत, नवीन सोल्युशन आपल्यालाच काढायला लागणार आहेत. तर विषय असा आहे की एक प्रोक्रॅस्टिनेशन फॉर 12 to 24 hours, म्हणजे गोष्टी टाळायच्यात, विलंब करायचा 12 तास 24 तास मॅक्सिमम. आता हे म्हणतेले की बघणारे नवीन वर्ष आहे, सगळे सांगतात प्रोक्रॅस्टिनेशन करू नका, कामं वेळच्या वेळ करा, पण ही काय नवीनच किस्सा आहे. पण विषय असा आहे की ह्याच्यासाठी काहीतरी हा वेगळ्यासाठी लागू होतो आहे, म्हणून ह्याचे कंडिशन वेगळ्या आहेत, त्यात आपण समजूया. म्हणजे काय विषय होतो, आता माझ्यावरनं सांगतो की आपण काय असतं, कधी कधी आपण एखादी गोष्ट आपल्या डोक्यात आयडिया येते, एखादी कल्पना येते किंवा एखादी गोष्ट आपल्याला ट्राय करायची असते, पण ॲट द सेम टाईम आपण भरपूर एक्सायटेड असतो त्या गोष्टीसाठी. आणि त्याच वेळेस आपण कन्फ्यूज पण असतो की अरे ही गोष्ट आपण करू का नको, हे वर्क होईल का नाही, ह्यातून आपल्याला फायदा होईल का लॉस होईल. म्हणजे आपल्याला ती गोष्ट एक माइंड म्हणत असतं याला हे ट्राय करायचं आहे, करून टाक, पटकन लगेच करून टाकू, वेळ जाईल. एक माइंड अरे थांब, कुणाला तरी विचारू, माहिती काढू, अजून रिसर्च करू. मग ह्याच्या नादात आपलं काय होतं, आपण पटकन निर्णय घेऊन टाकतो आणि मग एकदाच गंडायचे चान्सेस जास्त असते ते. मग आपले जुने लोक बघा, कुठलं पण काम करताना आपले आईवडील किंवा त्यांच्या मागची जनरेशन म्हणायचे, आपण म्हणलं ना आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे किंवा करायची आहे, बरं थांब 2 रोज, ही भाषा असायची, 2 रोज थांब, 4 रोज थांब, किंवा काय गोष्टी तर महिन्या किंवा 6 महिन्यापर्यंत लांबायच्या, वर्ष पण लांबायच्या, जेवढी गोष्ट इम्पॉर्टंट असेल तेवढी. पण मग त्यानं व्हायचं काय, तेवढ्या काळात तुम्ही कधी पण बघा त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी आयुष्यात कमीच गोष्टी केल्यात, पण जेवढ्या केल्यात ना तेवढा सक्सेस रेशो त्यांचा जास्त आहे. आणि आपण एवढं फास्ट जनरेशन आहे ना, सगळं फास्ट एकदम चुटकीच्या बोटावर झालं पाहिजे, चुटकीसरशी झालं पाहिजे, आणि सक्सेस गोष्टी 100 करता ह्याला किंमत नाही, किती त्यातला सक्सेस रेशो किती आहे ह्याला लय इम्पॉर्टन्स आहे. मग तोच विषय आज असा आहे की माझ्या डोक्यात ते आलं की सांगावं. मग मी काय करतो अशा वेळेस, मला पण हा सीन माझ्या पण याच्यामध्ये येतो की बाबा माझ्याबरोबर असं घडतं की कधी कधी मला एखादी गोष्ट करायची असते, मी एकदम एक्सायटेड होतो, याला हे आता ट्राय करून बघू, पण कन्फ्यूज पण असतो की यार ही वर्क होईल का नाही, किंवा कुणाला विचारावं, आणि त्या मोमेंटला कळत नाही. मग मी काय करतो, सरळ आपलं एक 12 तास किंवा 24 तासासाठी ती गोष्ट टाळतो. म्हणजे काय करतो, म्हणतो सकाळी समजा मला 10 वाजता एखादी गोष्ट डोक्यात आली, हे करू का, तर मी काय म्हणतो, जर मी एक्सायटेड प्लस कन्फ्यूज दोन्ही असेल तर मी काय करतो, कन्फ्यूज नसेल तर ती गोष्ट करा, ती तुमचं बरोबरच आहे, पण मी काय करतो, मग म्हणतो संध्याकाळी ट्राय करू आपण, चालते 6-5 वाजता बघू ती गोष्ट ट्राय करून. मग त्यावेळेस काय होतं, त्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला एखादी गोष्ट लक्षात येते, सुचते, किंवा ती गोष्ट आपण बऱ्यापैकी असं लक्षात आलं 10तल्या 8 गोष्टी मी त्यातल्या नंतर केल्याच नाहीत, त्या म्हणजे त्या असं वाटलं अरे ही काय एवढी महत्त्वाची नाही, नंतर करू, पुढे ढकललं तरी चालेल. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं साधं सोपं, तर आपण आता मोबाईलमुळं आपण ॲप्लिकेशन लावणं करतो, सगळ्या आपलं परमिशन देतो, मायक्रोफोन हे ॲक्सेस सगळ्याला माहीत आहे, सगळ्या ॲप्लिकेशनकडे आपण एखाद्या गोष्टीचं नाव बोलता बोलता काढलं तरी ती फीडमध्ये दिसते आपल्याला, आपल्या इन्स्टाच्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट, फेसबुकच्या, आणि आपलं टेम्पटेशन एवढं होतं की त्या 5-10 सेकंद आपण एकदम मेमरी एकदम हे होऊन जाते, आणि आपण ती 4-5 क्लिक करतो आणि ती गोष्ट ऑर्डर करतो. म्हणजे रिॲलिटीमध्ये ती गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आपल्यासाठी असतेच असं नाही. आणि नंतर आपल्याला काय तर उगाच मागवली किंवा जाऊ दे आता काय आली तर आली. पण त्या आली तर आली त्यापेक्षा आपण त्यावेळेस असं म्हणू शकतो की बाबा बरं ठीक आहे, संध्याकाळी मागवतो, आत्ता वाटतंय ना मला 9 सकाळी लक्षात, संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करू आपण. बऱ्यापैकी तुम्ही ती गोष्ट संध्याकाळी ऑर्डर करणारच नाही, कारण की त्यावेळेस तुम्हाला तुमचा माइंडसेट पूर्ण चेंज झालेला असतो त्यापर्यंत. त्यामुळं अशा गोष्टींचं कसं असते, थोडंसं लिलिगेशन केलं काही गोष्टींमध्ये, काही गोष्टींमध्ये. आता एखादी गोष्ट महत्त्वाची आहे आणि तुम्हाला जरी ती मागवा किंवा एखादी गोष्ट ती ट्राय करा, त्यावेळेस काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला माहीत असतं काय, तुम्ही एवढं लहान नाही की काय चुकीचं आहे काय नाही. आणि असं ऑनलाईन वस्तूंमध्ये एक्झाम्पल देतो मी की तुम्ही काय असं काय लय घरी बसून रॉकेट बनवत नाही, काय मी पण बनवत नाही, तुम्ही पण बनवत नाही. आपण काय नासा इस्रोमध्ये नाही की वर्क फ्रॉम होम चाललं आहे, आपलं रॉकेट नाही गेलं तर मिशन फेल होईल, काय सुद्धा नाही. काय हेडफोन असलंच काहीतरी, कपडे लागतात, दुसरंच काहीतरी असतं फालतूचं, एवढं काय महत्त्वाचं नसतं. त्याच्यामुळे ते संध्याकाळी ऑर्डर करा, काय प्रॉब्लेम नाही, थोडं लेट येईल, 1-2 दिवस लेट होईल ऑर्डर, ह्याच्यापेक्षा काय होणार नाही. तर
ही गोष्ट तुम्ही पण ट्राय करा. मला फायदा झाला आहे, तुम्हाला पण होईल असं मला वाटतं आहे. ट्राय करून बघणार काय जातं आहे, फुकटच आहे. नवीन वर्षाचा हा माझा एक चांगला आपल्या फॅमिलीला एक बिट ऑफ ॲडवाईस. तुम्ही ट्राय करून बघा आणि सांगा. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या. 2025मध्ये फिजिकल हेल्थ, इकॉनॉमिक हेल्थ आणि सोशल हेल्थ आपली सगळे पूर्ण ही तिन्ही सराउंडिंग पुढे घेऊन चाला. सगळ्यात थोडी थोडी प्रगती करा. एका सेक्शनमध्ये पुढं पाहू नका. आपल्याला बॅलन्सिंग लाईफ जगायचे आणि तेच आपलं मोठं आहे. बाय बाय. टेक केअर.